नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार आहेत 4,500 रुपये। हे 4,500 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती समजून घेऊयात। हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हेच देखील संपूर्ण माहिती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सध्या एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे। ज्या पात्र महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना राज्य सरकारकडून एकत्रितपणे 4,500 रुपये देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। मात्र ही रक्कम प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत आता काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती। ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून तांत्रिक चुका झाल्या आहेत। काही महिलांनी चुकून सरकारी कर्मचारी या पर्यायावर क्लिक केले तर काहींची कागदपत्रे पडताळणीत अडकली। यामुळे मोठ्या प्रमाणावर पात्र महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबवण्यात आले होते। या तांत्रिक अडचणींमुळे महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात होता। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती। ही प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांकडून तांत्रिक चुका झाल्या आहेत। काही महिलांनी चुकून सरकारी कर्मचारी या पर्यायावर क्लिक केले तर काहींची कागदपत्रे पडताळणीत अडकली। यामुळे मोठ्या प्रमाणावर पात्र महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते थांबवण्यात आले होते। या तांत्रिक अडचणींमुळे महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात होता। मित्रांनो, महिलांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। ज्या महिलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत त्यांचे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष घरपोच पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले। 20 जानेवारी 2026 पासून ही प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश होते, जेणेकरून पात्र महिलांना त्यांचे थकीत 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये देता येतील। सध्या या योजनेच्या अंमलबजावणीत एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे। जर अंगणवाडी सेविकांचे हे आंदोलन लांबले आणि पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यांपर्यंत पुढे गेली तर थकीत हप्त्यांची रक्कम आणखी वाढू शकते। अशा परिस्थितीत महिलांना एकत्रित 6,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे। मात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बाब ही आहे की प्रक्रिया जितकी लांबेल तितका त्यांना हक्काच्या पैशांसाठी वाट पाहावी लागणार आहे। मित्रांनो, ज्या महिलांचे हप्ते थांबलेले आहेत त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही। शासनाने तुम्हाला पात्र मानले असून केवळ पडताळणीची प्रक्रिया बाकी आहे। आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती घेता येते। नंबर 2, तुमच्या अर्जात काही तांत्रिक चुकी झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा। नंबर 3, शासनाच्या अधिकृत निर्णयाची आणि नवीन यादीची प्रतीक्षा करा। याचा निष्कर्ष असा आहे की राज्य शासनाने थकीत हप्ते एकत्रित देण्याची तयारी दर्शवली असली तरी प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे पैसे खात्यात जमा होणार नाहीत। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्यास ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन महिलांना आर्थिक दिलासा मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींच्या चुका झाल्या होत्या ई-केवायसी करताना त्यांना आता ई-केवायसीची पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि काही प्रक्रिया हे अंगणवाडीची वाढीकेच्या जे सेविका आहेत अंगणवाडीच्या त्यांच्याकडून देखील पार पडली जात आहे। तर मित्रांनो, या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्यांना एकत्रित आता हे 4,500 रुपये देण्याचे सरकारने ठरवलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।